नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ठाणे शहरात निवासी इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी. काँग्रेस खासदार निलंबनाचे संसदेच्या दोन्ही सदनात पडसाद. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत. रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणताही बदल नाही. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अ वर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ. राज्यातल्या 23 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान. आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. ठाणे शहरातल्या नौपाडा परिसरातल्या बी केबिन भागातल्या कृष्णा निवास ही 3 मजली इमारत काल रात्री 2 वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेमध्ये 12 जण ठार झालेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही सकाळी आम्हाला माहिती मिळाली साधारणतः 2:55ला ठाणे डीडीएमओ कडून की ठाण्याच्या नौपाडा भागात बी केबिन एरिया आहे तिथे G+3 स्टोरी बिल्डिंग कोसळलेली आहे. त्यानंतर तुरंत आम्ही आमची टीम 3:20 तिथून मार्च केली आणि 4:10 टीम इथे पोहोचली आहे. आल्याबरोबर आम्ही परिस्थिती काय आहे याची पाहणी केली. त्यानंतर आमच्याकडे जे विशेष डॉग स्क्वॉड आहे श्वान पथक जे जिवंत लोकांना डेब्रिज खाली फसलेल्या शोधू शकतं त्याचा वापर केला आणि त्याने ज्या ठिकाणी दाखवलं त्या ठिकाणी सर्च सुरू केल्याबरोबर एनडीआरएफला आल्याबरोबर 5 जिवंत लोक सापडलेली आहेत. 50 वर्ष जुन्या कृष्णा निवास इमारतीत 4 कुटुंब राहत होती आणि ही दुर्घटना घडली तेव्हा सर्व रहिवासी झोपेत होते. ठाणे महानगरपालिकेनं ही इमारत धोकादायक घोषित केली होती. या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात नूतनीकरणाचं काम सुरू होतं असं समजतं. लोकसभेत काँग्रेसच्या 25 सदस्यांना काही काळासाठी निलंबित केल्याचा विरोधकांनी आज दोन्ही सदनामध्ये निषेध केला. लोकसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला तर डावे, समाजवादी पार्टी आणि राजदच्या सदस्यांनी सभात्याग केला. निलंबन मागे घ्या अशी मागणी राजदचे जयप्रकाश नारायण यादव करत होते. त्याला सपा आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. अण्णा द्रमुकचे नेते पी वेणुगोपाल यांचा अपवाद वगळता विरोधकांचं पहिल्या ओळीतलं बाग आज रिकामच होतं. काँग्रेस सदस्यांच्या निलंबनामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी आज राज्यसभेत सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा जोरदार निषेध केल्यामुळे गदारोळ झाला. दंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधी घोषणा देत फलक उंचावत काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली. आपल्याला न्याय हवा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडा अशी घोषणा हे सदस्य देत होते. व्यापम आणि ललित मोदी मुद्दे या सदस्यांनी गदारोळातच उठवले. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या 25 खासदारांना निलंबित केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे संसद भवन परिसरात फलक फडकावून तसंच काळ्या फिती लावून धरणं आणि निषेध आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच इतर विरोधी पक्षाचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. आज जो 25 लोगों को बाहर रख के वहां पर जो सदन में काम चलाने का काम कर रहे हैं ये एंटी डेमोक्रेटिक है. खासदार निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं. विरोधकांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान संसदेचं महत्त्व कमी करत असल्याचंही त्या म्हणाल्या. काँग्रेस देशभर आंदोलन छेडणार असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून सरकारचा निषेधही करण्यात आला.
सरकारवर हुकुमशाही वृत्तीचा आरोप करत काँग्रेस आणि इतर विरोधी सदस्य त्याचा निषेध करत असतानाच विरोधकच संसदेचं कामकाज विस्कळीत करत असल्याचा प्रत्यारोप भाजपानं केलाय. विरोधकांची धोरणं विकासविरोधी आणि अडथळा निर्माण करणारी आहेत अशा स्वरूपाचा ठराव आज भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. संसदेतल्या काँग्रेसच्या वर्तणुकीचाही या ठरावात निषेध करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसंच राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. मात्र त्यांच्या मागणीत तथ्य नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे. जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिकेपासून काँग्रेस दूर जात असून संसदेत विशेषतः राज्यसभेत संख्याबळाचा वापर करत नकारात्मक धोरणाचा अवलंब करत असल्याचंही भाजपानं म्हटलं आहे. कांग्रेस पार्टी की संसद के अंदर नकारात्मक और अवरोधात्मक राजनीति पर एक प्रस्ताव सर्वसम्मति से पारित हुआ और उसमें स्पष्ट रूप से कहा गया है कि जो कांग्रेस पार्टी को जिस कंस्ट्रक्टिव अपोजिशन की भूमिका निभानी चाहिए वो आज एक डिस्ट्रक्टिव अपोजिशन की स्थिति में आके खड़ी हो गई है. व्याजदरात कोणतेही बदल नसणारं रिझर्व्ह बँकेचं द्विमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत जाहीर केलं. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर तसंच रोख राखीवता प्रमाण दरात अर्थात सीआरआर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 7.25%, रिव्हर्स दर 6.25% तर सीआरआर दर 4% कायम ठेवण्यात आला आहे. 2015-16 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर 7.6% राहील असा अनुमान कायम असल्याचं राजन यांनी सांगितलं. मात्र त्यांनी किरकोळ महागाई दराबाबत चिंता व्यक्त केली. व्याजदरात याआधी करण्यात आलेल्या कपातीचे फायदे अद्याप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत असं राजन यांनी सांगितलं. विकास दरात सुधारणा होण्याची आशा असली तरी निर्यातीबाबत मात्र राजन यांनी चिंता व्यक्त केली. आर्थिक धोरणांवर परिणाम करू शकणाऱ्या महागाईचा वाढता दर, मान्सून तसंच अमेरिकन फेडरल रिझर्व्हने उचललेली पावलं या घटकांबाबतची अनिश्चितता येत्या काही महिन्यात दूर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजनेतल्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ मधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 31 मे 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधेसाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून पदव्युत्तर पदविकाधारकांना 3 आणि पदवीधारक अधिकाऱ्यांना 6 प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णयही आज झाला आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेतले वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदं लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतही झाला. तसंच राज्यातल्या रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. मानवी अवयवांचं प्रत्यारोपण सुकर व्हावं आणि मानवी अवयवांच्या वाणिज्यिक व्यवहाराला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियमात केंद्राच्या धर्तीवर सुधारणा करून तो राज्यात लागू करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. 12व्या पंचवार्षिक योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातल्या 3 मागासवर्गीय सहकारी सूत गिरण्यांची निवड करण्यात आली असून इगतपुरी, नांदेड जिल्ह्यातलं सोनखेड आणि बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधल्या सूत गिरण्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतींसाठी तसंच पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर यासह औरंगाबाद, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, जालना, चंद्रपूर, नागपूर, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा निकाल येत्या 6 तारखेला जाहीर होणार आहे. जातीय आणि धार्मिक सलोखा कायम राहावा तसंच सामाजिक एकात्मता वाढीस लागावी यासाठी जालन्यात आज जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं वॉक फॉर युनिटी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते या एकात्मता रॅलीचं उद्घाटन झालं. रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक आणि शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व, सद्भावना या विषयावर उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला.
मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या ज्येष्ठ चित्रकार शुभा वैद्य यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरू आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या पदवीधर असलेल्या शुभा वैद्य यांनी या चित्रांमधून स्त्रीत्वाच्या विविध भावछटांचं उत्कट दर्शन घडवलं आहे. प्रभावी रंगछटांचा वापर करत स्त्रियांच्या भावविश्वाला एका वेगळ्याच मितीत त्यांनी सादर केलंय. शुभा वैद्य यांना राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची काही चित्र परदेशातही पोहोचली आहेत. हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाची प्रायोगिक चाचणी करण्यासाठी रासायनिक पदार्थ घेऊन जाणाऱ्या विमानानं आज औरंगाबादहून उस्मानाबाद आणि लातूरकडे उड्डाण केलं आहे. त्यानंतर या भागात पावसाळी ढगांची स्थिती लक्षात घेऊन रसायनांची फवारणी करण्यात आली. अमेरिकन बनावटीच्या विशेष विमानांच्या पंखावरील फ्लेअरच्या माध्यमातून सोडियम आयोडाईड आणि सिल्व्हर आयोडाईड ही रसायनं औरंगाबादहून विमानानं नेण्यात आली. आणि आता हवामान. गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसानं आज संपूर्ण विदर्भात जोरदार हजेरी लावली. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. वातावरणात गारवा निर्माण झाला असून धानाच्या पेरणीला वेग आलाय. अकोला जिल्ह्यात खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं असून काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मराठवाड्यातही रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. येत्या 36 तासात विदर्भासह कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच काळात गोवा आणि कोकण किनारपट्टीवर ताशी 40 ते 50% वेगानं वारे वाहतील. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 27. नागपूर 24 आणि 23. पुणे 28 आणि 24. औरंगाबाद 24 आणि 23. नाशिक 26 आणि 22. कोल्हापूर 26 आणि 22. रत्नागिरी 29 आणि 23. सोलापूर 31 आणि 23. आणि अमरावती 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ठाणे शहरात निवासी इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी. काँग्रेस खासदार निलंबनाचे संसदेच्या दोन्ही सदनात पडसाद. विरोधकांची धोरणं विकासविरोधी असल्याचा ठराव भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत. रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणताही बदल नाही. राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अवर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवयात वाढ. राज्यातल्या 23 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान. आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नागालँडमधल्या नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड या संघटनेसोबत काल झालेल्या शांतता करारानंतर ईशान्य भारतात गेल्या 6 दशकापासून धुमसत असलेला हिंसाचार संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. या करारामुळे होणारे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.